मित्र हो, आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना याविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत। राष्ट्रीय उत्पन्न ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना असून देशाच्या विकासामध्ये, एकूण अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये महत्त्वाची समजली जाणारी ही संकल्पना आहे। स्थूल अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे। देशातली एकूण रोजगार पद्धती, एकूण मागणी, एकूण पुरवठा किंवा एकूण उत्पादन या संदर्भामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे अधिक महत्त्वाचं मानलं जातं। कारण देशातील एकूण मागणी आणि एकूण पुरवठा किंवा एकूण रोजगार, एकूण उत्पादन हे सर्व राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीवरच अवलंबून असते। वाढत जाणारं राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक विकासाचं लक्षण हे समजलं जातं। देशाची प्रगती त्यावरून समजली जाते आणि म्हणून देशातील प्रगतीचा आलेख, देशातील रोजगारीचा आलेख, एकूण उत्पादनाचा आलेख समजून घेण्याकरता, एकूणच अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा आलेख समजून घेण्याकरिता राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना महत्त्वाची ठरते। आता आपण या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या संकल्पना पाहणार आहोत। त्यामध्ये ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट। सर्वप्रथम आपण GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट म्हणजे काय, तर ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट ही अत्यंत ब्रॉड अशी संकल्पना आहे। तर या संकल्पनेचा विचार करत असताना आपल्याला असं म्हणता येईल की GNP म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे विशिष्ट कालखंडामध्ये देशातल्या साधनसामुग्रीच्या साह्याने ज्या अंतिम वस्तू व सेवा यांचं उत्पादित केल्या जातात आणि ह्या उत्पादित केल्या गेलेल्या एकूण त्या उत्पादनाला सकल राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतात। म्हणजे काय, तर एका विशिष्ट कालखंडामध्ये देशामध्ये साधनसामुग्रीच्या साह्याने ज्या अंतिम वस्तू व सेवा उत्पादित केल्या जातात त्यालाच आपण सकल राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतो। म्हणजे या व्याख्येतून असा बोध होतो की अंतिम वस्तू आणि सेवा यांचं एकूण उत्पादन। आता अंतिम वस्तू म्हणजे काय, अंतिम सेवा म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी समजलं पाहिजे। उदाहरणार्थ आपण असं सांगूया की एखादी अशी अंतिम वस्तू आहे की जिचा आपण उल्लेख या ठिकाणी GNPत करत असतो। उदाहरणार्थ तुम्हाला सांगता येईल स्कूटर आहे किंवा मोटरसायकल आहे। तर ही मोटरसायकल जर असेल तर ही मोटरसायकल ही अंतिम वस्तू झाली आणि म्हणून मोटरसायकलची किंमत म्हणजे त्या वस्तूचं उत्पादित मूल्य अंतिम वस्तूचं। परंतु आपण मोटरसायकलची किंमत मोजली आणि त्याचबरोबर मोटरसायकलचे जे विविध पार्ट आहेत, उदाहरणार्थ चाक असेल, हँड असेल, ब्रेक असेल, हे सर्व जे पार्ट आहेत, त्याची बॉडी असेल, इंजिन असेल, तर ह्या सर्वांची किंमत आपण मोजली आणि ती किंमत अधिक त्या मोटरसायकलची किंमत अशी जर आपण एकत्र केली तर त्या ठिकाणी ती अंतिम वस्तूची किंमत होणार नाही। कारण त्या पार्टची किंमत जेव्हा मोजतो आपण तेव्हा ती पूर्ण वस्तू नसते, कारण तो पार्ट पुन्हा मोटरसायकलला जोडला जातो आणि मोटरसायकल तयार झाल्यानंतरच ती अंतिम वस्तू तयार होते आणि पूर्णपणे ती उपभोगास तयार असते। कारण मोटरसायकलनंतर पुन्हा ती वस्तू वेगळ्या ह्याच्यात रूपांतरित होत नसते। म्हणून उपभोग्य योग्य, थोडक्यात जी उपभोग्य योग्य वस्तू आहे की जी वस्तू उपभोगासाठी बाजारात तयार आहे, वापरासाठी बाजारात तयार आहे, त्यावर पुन्हा प्रक्रिया होणे नाही, अशा प्रकारच्या वस्तूला आपण अंतिम वस्तू असे म्हणत असतो। आणि म्हणून या ठिकाणी
मोटरसायकल ही अंतिम वस्तू ठरेल, परंतु मोटरसायकलचा एखादा पार्ट असेल तर तो अंतिम वस्तू ठरणार नाही. म्हणून या ठिकाणी फक्त मोटरसायकलचीच किंमत अंतिम वस्तू म्हणून गणली जावी आणि मोजल्या जाते आणि त्याचाच समावेश राष्ट्रीय उत्पन्नात प्रामुख्याने केला जातो. तर अशा प्रकारे अंतिम वस्तू या शब्दाला या ग्रॉस नॅशनल प्रॉडक्टमध्ये अधिक महत्त्वाचं स्थान आहे, अधिक महत्त्व आहे. म्हणून अंतिम वस्तू हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक उच्चारला जातो. आता ह्या GNPमध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की हा GNP फक्त देशातील वस्तूचंच उत्पादन असं मोडलं जातं आणि तो गृहीत धरतो असे नसून, तर या ग्रॉस नॅशनल प्रॉडक्टमध्ये एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये आपण देशांतर्गत वस्तूचं, अंतिम वस्तू आणि सेवांचं उत्पादन हे तर गृहीत धरतोच, त्याचबरोबर परदेशात गेलेल्या आपल्या एखाद्या इंजिनियर्स असेल, डॉक्टर्स असेल किंवा आपले विविध या ठिकाणून गेलेले जे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील, त्यांनी मिळवलेलं उत्पन्न आणि ते सुद्धा या ठिकाणी आपण या देशाच्या उत्पन्नामध्ये गृहीत धरत असतो. म्हणून परदेशात जाऊन मिळवलेलं उत्पन्न आणि देशांतर्गत उत्पादित केलेल्या वस्तूंचं उत्पन्न हे दोन्ही मिळून जेव्हा आपण त्याचा विचार होतो तेव्हा सकल हा शब्दप्रयोग वापरला जातो आणि त्यालाच सकल राष्ट्रीय उत्पादन या नावाने ओळखलं जातं, म्हणजेच ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. मग आता ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट आणि मग दुसरं GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, ही दुसरी संकल्पना आहे. तर देशांतर्गत उत्पादन, देशांतर्गत ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन. आता स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये काय फरक आहे? तर स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे फक्त देशामध्ये तयार होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा यांचंच उत्पादन विचारात घ्यायचं. परदेशात जाऊन जे मिळवलेलं उत्पन्न असेल त्याचा समावेश या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये घेता येत नाही. आणि म्हणून ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, डोमेस्टिक हा शब्द आला म्हणजे देशांतर्गत उत्पादन, सकल देशांतर्गत उत्पादन आणि सकल राष्ट्रीय उत्पादन या दोन्हीमध्ये फरक आहे. जेव्हा नॅशनल शब्द येतो तेव्हा देशांतर्गत आणि देशाबाहेरील दोन्ही साधनांच्या माध्यमातून मिळालेलं उत्पन्न, आणि डोमेस्टिक हा शब्द जेव्हा येतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट GDP हा शब्दप्रयोग जेव्हा आपण करतो तेव्हा मग फक्त देशांतर्गत अंतिम वस्तू आणि सेवांचं उत्पादन असा ह्या दोन्हीमध्ये महत्त्वाचा फरक आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. त्यानंतर महत्त्वाचा फरक या ठिकाणी असा आहे की सकल राष्ट्रीय उत्पादन GNP म्हणजेच त्या देशाचं खरोखर उत्पन्न आहे का, तर हा प्रश्न आपल्यासमोर येतो. तर सकल राष्ट्रीय उत्पन्न याच्यामध्ये आपण सर्वप्रथम सर्व वस्तूंचा विचार करत असतो आणि ते निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणून आपल्याला मोजता येणार नाही, कारण त्यामध्ये आपल्या काही भांडवली यंत्रसामुग्री किंवा भांडवली वस्तूंचं झीज झालेली असते. म्हणून भांडवलाची जी झीज होते त्याला आपण घसारा म्हणतो, त्याला डिप्रेशन म्हणतो. तंत्रसामुग्रीची जी झीज होते त्याला डिप्रिशिएशन म्हणतो. आणि हे डिप्रिशिएशन जे आहे, हा जो घसारा आहे, हा घसारा या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागतो. आणि मग जेव्हा आपण GNP मायनस डिप्रिशिएशन असं करतो आणि त्यातून जे आपल्याला उत्तर मिळतं ते असते NNP, नेट नॅशनल प्रॉडक्ट, म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये हा जो घसारा आहे आपण तो मायनस केलेला असतो आणि खऱ्या अर्थाने आपला NNP हेच आपलं उत्पन्न खऱ्या अर्थाने निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. कारण यामध्ये आपण तो खर्च जो घसारा झालेला आहे त्या मशीनचा किंवा तंत्रसामुग्रीचा, तर तो वजा केलेला असतो. त्याचं मूल्य जेवढं खर्च गेलं त्याचं तेवढं मूल्य काढून टाकलेलं असतं आणि म्हणून निव्वळ राष्ट्रीय या ठिकाणी उत्पन्न राहिलेलं असतं आणि त्याला आपण म्हणतो नेट नॅशनल प्रॉडक्ट, म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. तर अशी ही NNP संकल्पना यापेक्षा वेगळी आहे. परत
GNP ही वेगळी संकल्पना आहे. GNPतून जेव्हा घसारा डिप्रिशिएशन वजा केलं जातं तेव्हा NNP येतं आणि GNP आणि GDP यामध्ये परत वेगळा फरक आहे. GDP आणि GNPमध्ये प्रमुख फरक म्हणजे असा आहे की GDP फक्त देशांतर्गतच वस्तू आणि सेवांचं उत्पादन मोजल्या जातं, गृहीत धरतं. परंतु GNPमध्ये ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट या संकल्पनेमध्ये मात्र देशांतर्गत आणि देशाबाहेरील स्रोतापासून मिळणारं उत्पन्न ते सुद्धा या ठिकाणी विचारात घेऊन त्याचं मूल्यांकन केले जाते आणि ते एकत्रित मूल्य जेव्हा आपण विचारात घेतो त्याला आपण GNP ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट असे म्हणतो. आणि निव्वळ आपल्याला उत्पन्न देशाला किती मिळालं हे समजून घ्यायचं असेल तर ह्या GNPमधून आपल्याला प्रामुख्याने डिप्रिशिएशन काढावं लागतं आणि डिप्रिशिएशन जेव्हा आपण वजा करतो, घसारा जेव्हा वजा करतो तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मिळतं आणि त्याला आपण नेट नॅशनल प्रॉडक्ट असे म्हणतो. तर मित्रहो, अशा प्रकारे राष्ट्रीय संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना ह्या 2-3 माध्यमातून आपण पाहिल्या. ह्या 3 संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनेमध्ये वेगवेगळ्या संकल्पना समाविष्ट आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने GNP, NNP आणि GDP ह्या 3 प्रमुख संकल्पना या ठिकाणी आपण पाहिल्या आणि त्यातील फरकही लक्षात घेतला. तर मला वाटतं आपल्याला ही संकल्पना या ठिकाणी समजली असेल आणि या संकल्पनेच्या संदर्भामध्ये काही अडचणी तुम्हाला आल्या असतील किंवा शंका निर्माण झाल्या असतील तर तुम्ही त्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता. त्याचं निरसन आपण नंतरच्या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हाला ते दिले जाईल आणि तोपर्यंत आपण या विषयाच्या संदर्भामध्ये केलेली चर्चा आपण या ठिकाणी ऐकून घेतली, आपल्याला ती समजली असं मी गृहीत धरतो आणि आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.